सतत सदुष्काळ आणि हवामान बदलाच्या परिणामांमुळे महागड्या आणि नाजूक पिकांचं उद्ध्वस्त होत असलेलं अर्थकारण यामुळे राज्यातला शेतकरी हैराण आहे। द्राक्षांसारख्या पिकांचं अर्थकारणच धोक्यात आले। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या भोसे गावच्या विष्णुपंत यादवांनी गेल्या वर्षी 3 एकरात ड्रॅगन फ्रूट या कमी पाण्यात आणि कठीण परिस्थितीत येणाऱ्या पिकाची लागवड केली आहे। यंदा त्यांना यापासून किमान 4 ते 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा हाती येण्याची अपेक्षा आहे। आज आपण त्यांच्या ड्रॅगन फ्रूट पिकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात जाणार आहोत। मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिणेस भोसे हे गाव आहे। येथे विष्णुपंत यादव यांची 20 एकर शेती आहे। सर्व शेती कोरडवाहू असल्याने ज्वारी, बाजरी आदी पिकं पावसाच्या पाण्यावर घेतली जातात। दरम्यान यादव यांनी 4 वर्षांपूर्वी वेगळा प्रयोग म्हणून 3 एकर द्राक्ष लागवड केली होती, परंतु पाणी टंचाई आणि बदलत्या हवामानामुळे त्यांनी द्राक्ष बाग काढून टाकली। त्यानंतर दिशाहीन व हतबल झालेल्या विष्णुपंत यादव यांना मंगळवेढा येथील त्यांचे मित्र शेखर नेने यांनी ड्रॅगन फ्रूट लागवडीविषयी माहिती दिली। त्यानंतर त्यांनी मोठ्या धाडसानं द्राक्ष बागेच्या जुन्या लोखंडी अँगलवरच जानेवारी 2012 मध्ये 3 एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटची 10 बाय 5 अंतरावर लागवड केली। पाण्याचं प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे ॲग्रोवन वगैरे बाहेरच्या मासिकातून मी हे ड्रॅगन फ्रूटविषयी माहिती घेतलेली आहे। त्यानंतर मी 2-3 वर्षापूर्वी ह्याची लागवड केलेली आहे। गेल्या वर्षापासून बाग फळावर आहे। टोटल 20 एकर क्षेत्रापैकी 4 एकर क्षेत्रावर लावलेलं आहे। त्यातली 3 एकर क्षेत्र म्हणजे पिकावर आहे सध्या। गेल्या वर्षी त्या 3 एकरातून साधारणपणे 2 ते 2.5 टन आम्हाला उत्पन्न मिळालं होतं। ह्या वर्षी त्यात वाढ होऊन एक 4 ते 4.25 टनापर्यंत उत्पादन वाढण्याची आशा आहे। सदरची लागवड हे 10 बाय 5 अशी केलेली आहे। सदर पिकाला पाणी, खत आणि औषध हे अतिशय अल्प प्रमाणात लागत असल्या कारणामुळे शेतकऱ्याच्या फायदेशीर हे पीक आहे। ड्रॅगन फ्रूट लागवडीसोबत त्यांनी प्रति झाड 4 किलो शेणखत आणि एकरी 2 किलो प्रमाणे 19-19 खतांची मात्रा दिली। सुरुवातीपासूनच ठिबक सिंचनाची सोय केल्यानं ऐन दुष्काळजन्य परिस्थितीत देखील त्यांना बाग जोपासता आली। लागवडीपासून 2 वर्षात फळधारणा सुरू झाली। गेल्या वर्षी पहिल्या पिकातून त्यांना सुमारे 2 टन उत्पादन मिळालंय। यावर्षी 100 ते 125 रुपयांचा पुणे आणि मुंबईच्या मार्केटमध्ये त्यांना दर मिळालाय। द्राक्षाचा आयता मांडव आणि ठिबक वगैरे पूर्वीचा असल्यामुळं लागवडीचा खर्च कमी आलेला आहे। नवीन शेतकरी जर कोणी लागवड करू इच्छित असेल तर साधारणपणे आमच्या बजेटप्रमाणे जर त्यांनी लागवड केली तर एकरी 2 लाखापर्यंत त्याला खर्च येतो। 2 वर्षानंतर लागवड केल्यानंतर 1.5 ते 2 वर्षानंतर उत्पन्न घ्यायला त्याला चालू होतं, उत्पन्न चालू होतं। सदर पिकातून वार्षिक साधारणपणे 1 एकर बागेपासून 2 टन जरी उत्पन्न धरलं तरी 3 ते 3.5 लाखापर्यंत त्याला उत्पन्न मिळू शकतं। सदर पिकाला पाणी, खत आणि फवारणी हे इतर पिकाच्या तुलनेत अगदी नगण्य प्रमाणात लागत आहे। त्यामुळे आम्ही ह्या पिकाची निवड केलेली आहे। यावर्षी पाऊस अत्यंत कमी झाल्यानं पाणी टंचाई जाणवू लागली आहे। अशा टंचाईवर यादव यांनी मात करत दुसऱ्या वर्षी अधिक उत्पन्न घेतलंय। आतापर्यंत त्यांनी 5 टन ड्रॅगन फ्रूट फळांची विक्री केली आहे। 90 ते 100 रुपये असा त्यांना दर मिळालाय। आणखी 1.5 ते 2 टन उत्पन्न हाती येईल अशी त्यांची आशा आहे। यावर्षी सरासरी 5.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय। त्यातून एकरी 40,000 रुपयांचा खर्च वजा जाता यावर्षी सुमारे 4,30,000 रुपयांचे निव्वळ उत्पन्न हाती मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे। एकरी खर्च साधारणपणे लागवड केल्यानंतर पीक निघेपर्यंत 2 वर्षात वार्षिक 31 ते 40,000 रुपये खर्च येतो। त्यात अगदीच नॉमिनल खत, पाणी तरी काय अगदीच। आता उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही 2-2, 3-3 दिवसातनं तेवढेच एक 10-15 मिनिटं ठिबक चालू करून एवढं कमी पाण्यावर हे पीक आलेलं आहे। अत्यंत हलकी आणि खडकाळ जमीन असल्यानं यादवांनी उन्हाळ्यात जमिनीचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ऊसाचे पाचट टाकून मल्चिंग केलंय। शिवाय 2 रोपांमध्ये शेवग्याची लागवड केली आहे। शेवग्यापासूनही त्यांना उत्पन्न मिळालंय। त्यातून मजुरी आणि खतांचा वर्षाचा खर्च मिळालाय। यावर्षी यादव यांनी बागेतील मोकळ्या पट्ट्यांमध्ये आंतरपीक म्हणून ज्वारीची पेरणी केली आहे। यादवसारख्या एखाद्या अतिशय धडपडणाऱ्या शेतकऱ्याच्या द्राक्षामध्ये झालेली अवस्था बघून
आणि साम टी व्ही आणि ॲग्रोवनचं मध्ये मिळणारं मार्गदर्शन यातनं मला ज्या काही माहिती होती ह्या फळाविषयी, मी डिप्लोमा असल्यामुळं फार्मसीमधला, ह्या फळाच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स मला माहीत होत्या, त्या बघता मला यादवला प्रेरित करावंसं वाटलं आणि यादवनी ह्याची लागवड बऱ्यापैकी केलीसुद्धा. ह्या फळाचं वैशिष्ट्य असं की ह्यामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स हे तुलनेनं बऱ्यापैकी जे शरीरास आवश्यक आहे इतक्याच प्रमाणात आहेत. फायबर व्यवस्थित प्रमाणात आहेत. ह्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स इतक्या मजबूत आहेत की त्याचा शरीराला खूप फायदा होणार आहे. शिवाय ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 भरपूर आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामुळं कार्डियक पेशंट्स आणि डायबिटिक पेशंट्सना कितीही खाल्ल्यावर म्हणजे अपाय तर काहीच नाही, पण खाल्ल्यामुळं होणारे फायदे आहेत ते एखाद्या फायबरयुक्त दुसऱ्या फळापेक्षा कुठल्याही ह्याच्यामध्ये फायदे जास्त आहेत. सिंगापूर, थायलंड या देशांमध्ये ड्रॅगन फ्रूट हे फळपीक घेतलं जात असलं तरी दुष्काळी महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचाही कल आता हळूहळू त्याच्याकडे वाढू लागलाय. उष्ण तापमान असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पीक घेणं परवडणार आहे. या पिकाला रोग किंवा किडीचा असा मोठा धोका नसला तरी खरवडणी कीटक आणि फ्रिंग या कीटकनाशकांपासून पिकांचं नुकसान होऊ शकतं. यासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा योग्य वेळी वापर केला तर किडींपासून बागेचा बचाव करता येऊ शकतो. हे यादव यांनी प्रयोगांती सिद्ध करून दाखवलंय. आज दुष्काळ, पाणी टंचाई यामुळे हैराण झालेल्या राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना कमी पाण्यात आणि कमी खर्चात चांगलं उत्पन्न मिळवून देणाऱ्या ड्रॅगन फ्रूट सारखं फळ पीक नक्कीच नवा आधार देणारं ठरू पाहत आहे. भारत नागणे, साम टीव्ही, पंढरपूर.